त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना नमस्कार आणि दिवंगत श्री नरेंद्र दाभोळकर सर यांच्या स्मृतींना वंदन करून आज मी माझी मांडणी तुमच्या पुढे करते। तर माझा जो विषय आहे, ज्या विषयातल्या काही मुद्द्यांवर मला बोलायचं आहे तो आहे संविधानाच्या स्वप्नातील भारत। तर सकाळपासून अनेक तुमचे सेशन झाले, अनेक वक्त्यांनी आपले विचार मांडले, त्यामुळे आणि अजूनही 2 दिवस हे सगळं व्याख्यान चालणार आहे, त्यामुळे खूप विशेष असं काही नाही मी मांडणार माझ्या बोलण्यातून। जे मांडणार आहे ते तुम्ही याही आधी बरेचदा ऐकलं असेल, तुमच्या शालेय जीवनापासून किंवा संघटनेशी जोडला गेला तेव्हापासून। पण जे मी मांडणार आहे ती गोष्ट अशी आहे की जी सतत आपण बोलत राहिलं पाहिजे, सतत ऐकत राहिलं पाहिजे, त्याविषयी सतत वाचत राहिलं पाहिजे आणि त्याच्यावर चर्चा होत राहिली पाहिजे। तर माझ्या आजच्या मांडणीतला जो मुख्य विषय आहे तो आहे जी संविधानाची उद्देशिका आपल्याला इथे दिसते सगळ्यांना, ती उद्देशिका। त्या उद्देशिकेमध्ये मुळात उद्देशिका या शब्दाचाच अर्थ आहे की कशाला तरी उद्देशून असलेली। आता ती संविधानाची उद्देशिका आहे म्हणजेच काय, संविधानामध्ये काय आहे, संविधानामध्ये जी उद्दिष्ट आहेत ती सगळी आपल्याला ह्या उद्देशिकेमध्ये दिसतात। मग त्या उद्देशिकेला आपण प्रस्तावना म्हणतो, प्रास्ताविक म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये प्रिएम्बल म्हणतात आणि सरनामा असंही म्हटलं जातं। तर मुळात हे काहीही असलं, त्याचं नाव काही असलं तरी त्याच्यामध्ये जी उद्दिष्ट आपल्याला बघायला मिळतात ती आपल्या मानवी जीवनाची मूल्य आहे आणि म्हणून संविधानाचा तो गाभा आहे आपली उद्देशिका असं आपण म्हणतो। तर ही उद्देशिका पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केली आणि ती मग 13 डिसेंबर 1946 रोजी म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी ती मांडली आणि मांडल्या तील काही स्वीकार झाली अशातलाही भाग नाही। त्याच्यावरती खूप चर्चा झाल्या, विरोध झाले, वेगवेगळी मतं आली आणि त्यातला प्रत्येक शब्दावरती चर्चा झाल्या, ॲनालिसिस त्याचं झालं, क्रिटिसिझम आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या मधनं गेल्याच्या नंतर म्हणजे जाऊन फुलावून ज्याला आपण म्हणतो ते गेल्याच्या नंतर त्यातले शब्द आपण स्वीकारले जे ह्या संविधानामध्ये आपल्याला ह्या उद्देशिकेमध्ये तुम्ही आता इथे वाचलं असेल आणि आता तुम्हाला दिसतही असेल। तर या उद्देशिकेला ना उद्दिष्ट ठराव असंही म्हटलं जायचं। तर जर तुम्ही पाहिलं तर याच्यामधली सगळ्यात पहिली ओळ ती सुरुवात होते आम्ही भारताचे लोक। ती कोणालाही आणखी कोणाला उद्देशून आहे का, कोणत्याही काल्पनिक अस्तित्वाला उद्देशून आहे का, तर नाही। ती कोणासाठी, आम्ही भारताचे लोक। आणि आम्ही भारताचे लोक म्हणजे कोण, तुम्ही, मी, आपण सगळे, याच्यामध्ये कोणताही भेद नाही। आम्ही भारताचे लोक म्हणजे भारतात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती, इथला प्रत्येक नागरिक। दुसरं याची सुरुवात जशी आम्ही भारताचे लोकने होते आणि शेवट कशाने होतो तर स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। हे खूप महत्त्वाचे शब्द आहेत आणि खूप सुंदर ओळी आहेत खरं तर ह्या, की आपण भारताचे लोक इथपासून हे जेव्हा सुरू होते ही आपली उद्देशिका ती संपते स्वतः प्रत आपण अर्पण करत आहोत। आणि हे सगळं एक वाक्य आहे बरं का, इथे कुठेही तुम्हाला फुलस्टॉप दिसणार नाही। म्हणजे हे एक वैशिष्ट्य मला वाटतं की ते कुठेही फुलस्टॉप नाही, हे सगळं एक वाक्य आहे आणि ह्या संपूर्ण एका वाक्यामध्ये संविधानामध्ये नेमकं काय आहे हे सगळं आपल्याला ह्या एका एवढ्याशा पॅरेग्राफमध्ये दिसतं। जे संविधानात आहे, जे संविधानाचं उद्दिष्ट आहे, जे संविधानाला अपेक्षित असलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला ह्या उद्देशिकेमध्ये दिसून येतात। तर आता मुद्दा हा असा आहे की हे जे काही शब्द आपल्याला इथे दिसतात मग कोणकोणते शब्द याच्यामध्ये आहेत तर समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य, त्यानंतर न्याय मग कोणता तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, स्वातंत्र्य आहे आपल्या प्रत्येकाला भारतीय नागरिक म्हणून। कशाचं स्वातंत्र्य आहे तर विचाराचं स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आपलं मत प्रदर्शन करण्याचं स्वातंत्र्य वेगवेगळ्या माध्यमातून, आर्थिक आणि राजनैतिक म्हणजे स्वातंत्र्य आहे, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं। त्याचबरोबर संधीची समानता आहे, दर्जाची समानता आणि बंधुता, एकात्मता, प्रतिष्ठा, ह्या अनेक शब्द आपण ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात। आता प्रश्न असा निर्माण होतो की हे शब्द घालण्याची का गरज होती किंवा हेच शब्द का निवडले गेले। आता जेव्हाही आपण संविधानाच्या निर्मितीचा इतिहास बघतो तो एक खूप मोठा आणि इंटरेस्टिंग असा विषय आहे।
जो भारतीय नागरिक म्हणून आपल्याला प्रत्येकाला माहीत असला पाहिजे की ज्या संविधानाच्या आधारावर आज माझं अस्तित्व आहे किंवा आजच्या कठीण परिस्थितीत मी लढू शकतोय, त्या संविधानाची निर्मिती कशी झाली. खूपदा ह्याच्याविषयीचे गैरसमज आपल्यामध्ये आपण ऐकतो, वाचतो की कुठून तरी आणलं आहे, कॉपी केलं आहे, टाकलं आहे वगैरे वगैरे. पण ह्या गोष्टी खरंच अशा होत्या का? काही मूल्य नक्कीच समान असतील, म्हणजे जागतिक पातळीवरची काही समान मूल्य आपल्या संविधानामध्ये आपल्याला निश्चितच आढळतात. पण संविधानाचा एक महत्त्वाचा भाग राहिलेला आहे जो भारताच्या संस्कृतीतली मूल्य असतील, त्याचबरोबर भारताचा जो इतिहास आहे, जो भेदभावाचा इतिहास आपण अनुभवला आपल्या देशाने, आपल्या देशातल्या नागरिकांनी, त्याचाही खूप मोठा आधार आपल्याला संविधानामध्ये बघायला मिळतो की ते तसं पुन्हा घडू नये म्हणून आपण संविधान निर्मितीमध्ये खूप दक्षपणे त्याचा ती काळजी घेतली. तर हे जे काही शब्द महत्त्वाचे, जी संविधानिक ज्याला आपण मूल्य म्हणतो, ते शब्द संविधानामध्ये घालण्याची का आवश्यकता वाटली आणि तेच शब्द घालण्याची गरज काय होती? असं काही झालं आहे का की काही दुसरे शब्द नव्हते म्हणून मग हे आहेत अवेलेबल तर हे शब्द आपण त्याच्यामध्ये घातले पाहिजे? तर असं झालं नाही. खूप विचारपूर्वक एक एक शब्द निवडून आपण त्याच्यामध्ये घातला. आता म्हणजे संविधानकर्त्यांनी त्याच्यामध्ये ॲड केला. आणि दुसरं म्हणजे असं नाही आहे की संविधानकर्ते म्हणजे काहीतरी वेगळे आणि आपलं त्यात काही सहभाग नाही. जेही आपले जे पूर्वज होते त्या प्रत्येकाचा संविधान निर्मितीमध्ये, त्या प्रक्रियेमध्ये एक योगदान होतं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान होतं. म्हणून मी म्हणाले की संविधान निर्मितीचा जो इतिहास आहे तो जर तुम्ही गुगल केला तर तुम्हाला ते लगेच सगळ्या गोष्टी येतील आणि तुम्ही तो वाचा. खूप सुंदर असा तो इतिहास आहे. दुसरं की ह्या काही शब्द जसं की धर्मनिरपेक्षता असेल, समाजवादी असेल आणि एकात्मता, हे शब्द आपण थोडे उशिरा घातले. म्हणजे 42व्या घटना दुरुस्तीमध्ये मग आपण ते शब्द स्वीकारले. परंतु आम्ही भारताचे लोक, ही जी सुरुवात आहे ही सुरुवातीपासून म्हणजे अगदी स्वातंत्र्याच्या आधीपासून जेव्हा याची रचना झाली, पंडित नेहरूंनी रचना केली आणि ती मांडली ही उद्देशिका, तेव्हापासून आपल्याला ह्या उद्देशिकेमध्ये आढळतात. मग पुन्हा जसं मी तेच म्हणाले आधी की आधुनिक भारताची रचना करताना ह्या शब्दांना का महत्त्व दिलं गेलं? तर आपण जर आपल्या देशाचा इतिहास बघितला तर आपल्याला लक्षात येईल की भारत हा असा काही एकसंध असा देश नव्हता. अनेक संस्थानं होती, अनेक राज्य होती, वेगवेगळे भूभाग होते आणि प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व होतं, स्वतंत्र कायदे होते, प्रत्येकाची स्वतंत्र अशी संस्कृती होती, विचारप्रवाह वेगळे होते, वागण्याच्या आचरणाच्या पद्धती वेगवेगळ्या होत्या. आणि जेव्हा मग भारत स्वतंत्र झाला त्यानंतर सगळ्यात पहिलं काम जे असेल ठळकपणे आणि फोकसली केलं गेलं की संविधान निर्मिती करायची. कारण आपण बघितलं की त्यावेळी देशामध्ये किती मोठ्या प्रमाणात हे सुरू होतं, म्हणजे एक प्रकारे आपण म्हणूया की वाद सुरू होते. भारत पाकिस्तानची नुकतीच फाळणी झाली होती. भारत हा असा देश जो खूप लोकसंख्या असलेला देश, देशामध्ये प्रचंड सामाजिक आर्थिक प्रश्न होते तेव्हा, आजही आहेत पण तेव्हा ते खूप मोठ्या प्रमाणात होते. आणि हे सगळ्या गोष्टी एकत्र करून वेगवेगळ्या विचारांची माणसं एकत्र घेऊन त्यांना एका छताखाली आणणं, एका छत्रीखाली आणणं व ज्याला आपण म्हणूया की एका माळेत ओढणं, ही काही नक्कीच सोपी गोष्ट नव्हती. पण आपल्या संविधानकर्त्यांनी हे चॅलेंज स्वीकारलं आणि त्यांनी ते साध्य केलं. एक देश म्हणून इतका मोठा भारत तयार झाला. म्हणजे देशाची संकल्पना कशी असते, एक जिओग्राफिकली आपण म्हणतो, बरोबर? तर जिओग्राफिकली एक भौगोलिकदृष्ट्या एक देश तयार तर झाला, पण त्याच्या आतमध्ये जे खूप वेगवेगळे विचारांचे संस्कृतीची लोकसमूह नांदत होते, त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम आपल्या निर्मात्यांनी, आपल्या त्यावेळेसच्या जे काही लीडर्स होते त्या सगळ्यांनी केलं. आता एक महत्त्वाची गोष्ट अशी की अनेकदा आपण संविधानावरती बोलत असतो. आपल्याला माहिती आहे की संविधानात काय आहे ठळकपणे, की मूलभूत हक्क आहेत, आपले मूलभूत कर्तव्य आहेत, आपल्या राज्यांनी काय काय गोष्टी केल्या पाहिजे, काय नाही केलं पाहिजे याच्याविषयीची मार्गदर्शक तत्त्वसुद्धा आपल्याला संविधानामध्ये आहेत आणि त्याच्यासोबत अजून बऱ्याच गोष्टी आहेत. पण मग जेव्हा आपल्याला संविधान समजून घ्यायचं असेल किंवा संविधान समजून घेताना आपल्याला सगळ्यात आधी काय समजून घ्यावं लागतं, तर ही उद्देशिका. ज्या व्यक्तीला म्हणजे ज्या नागरिकाला संविधानाची उद्देशिका समजली त्याला सर्व संविधान समजलं असं आपण म्हणायला काहीच हरकत नाही. इतक्या सुंदर, सोप्या आणि खूप गर्भितार्थ असलेली आपली ही उद्देशिका आहे.
तर आपल्याला भारताच्या राज्यघटनेला, आपल्या संविधानाला जे जे अपेक्षित होतं, आपला देश कसा असावा, आपल्या नागरिकांना जे जे अपेक्षित होतं ते सगळं आपल्याला संविधानात दिसतं आणि संविधानाला जे जे अपेक्षित होतं ते सगळं आपल्याला आपल्या उद्देशिकेमध्ये दिसून येतं. मग आपल्या उद्देशिकेमध्ये अशा काय काय गोष्टी आहेत? का बरं निर्मात्यांना जेव्हा असं वाटलं असेल की आपल्याला आपला देश एक प्रगतिशील आणि समृद्ध बनावा, याच्यासाठी काहीतरी कॉन्क्रीट केलं पाहिजे, काहीतरी असं स्ट्रॉंग डॉक्युमेंट बनवलं पाहिजे आणि त्या आधारावरती मग आपल्याला संविधानाची निर्मिती झालेली दिसते आणि उद्देशिका संविधानाची तयार झालेली दिसते. याच्यामधले कोणकोणते मुख्य गोष्टी तुम्हाला आता मी मगाशी जसं सांगितलं की काय काय आहे याच्यामध्ये, सार्वभौमत्वाची व्याख्या आहे. सार्वभौमत्व म्हणजे काय आहे? धर्मनिरपेक्षतेबद्दल आपली उद्देशिका बोलते. लोकशाही, समाजवाद, समानता, स्वातंत्र्य, बंधुता ह्या सगळ्या मूल्यांबाबत आपली उद्देशिका सतत बोलत असते आपल्याशी. फक्त एवढंच आहे की आपण ती गांभीर्याने घेत नाही किंवा आपण ते समजून घेत नाही. आणि मला असं वाटतं की ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण खूप गांभीर्याने याच्यावर आता इथून पुढे विचार करायला पाहिजे आणि नक्कीच तुम्ही कराल अशी मी आशा करते. तर 2023मध्ये मागच्या वर्षी जेव्हा आपल्या नवीन संसदेचं उद्घाटन झालं आणि त्यावेळी एक गोष्ट पुढे आली की संविधानाच्या उद्देशिकेमधून 2 शब्द गायब होते. कोणती होती ती 2 शब्द? धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद. हे 2 शब्द आपल्या त्याच्यामध्ये नव्हते आणि त्याच्यावरती खूप वादंग झाला की का हे 2 शब्द जे खूप महत्त्वाचे. तर हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत म्हणूनच ते वगळले गेले, इतकं त्या शब्दांचं महत्त्व आहे आपल्या भारताला एकसंध आणि एकसंध ठेवण्यासाठी. तर त्यातलं ते सार्वभौमत्व आहे म्हणजे काय आहे की आपण सार्वभौम आहोत. आपला प्रत्येक निर्णय, मग तो इंटरनल अफेअर्स असतील म्हणजे राज्यांमधल्या अनेक धोरणं असतील, कायदे असतील, जे राबवण्याच्या संबंधितले निर्णय असतील ते सगळे करण्यासाठी आपण सक्षम आहोत. आणि त्याचबरोबर आपल्या देशाचे इतर देशाशी संबंध असतील प्रस्थापित करणे, ते वाढवणे, ज्याला आपण एक्सटर्नल अफेअर्स असं म्हणतो, ते सुद्धा आपण त्याच्याबाबत आपण सार्वभौम आहोत म्हणजे स्वतंत्र आहोत. आपल्यामध्ये कोणीही इंटरफेअर करणार नाही असा ढोबळमानाने त्याचा अर्थ होतो. आता हे जे सगळे काही शब्द आपण आपल्या उद्देशिकेमध्ये बघतो त्याचा खरं तर खूप मोठा आणि प्रत्येक शब्दांवरती एक वेगळं सेशन होऊ शकेल इतका मोठा त्याचा अर्थ आहे. परंतु आज आपण थोडक्यात समजण्याचा एक प्रयत्न करूया. हे बरेच तरुण मुली दिसत आहेत मला आणि ज्येष्ठ नागरिक आहेत, सगळेजण आपण मुलींनी स्पेशली मुली आणि मुलं, जे तरुण मुलं मुली आहेत त्यांनी तर स्पेशली या सगळ्या गोष्टी खूप अभ्यासल्या पाहिजेत आणि ही मूल्य आपल्या जीवनामध्ये आपण कशी स्वीकारू, कसं त्याच्यावर आधारित आपलं जीवन असेल याच्यासाठी विशेष प्रयत्न करायला पाहिजे. धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत मी नंतर बोलते, पण त्याच्या पुढचा आणखी एक शब्द घेऊया आपण, समाजवाद. तर समाजवाद म्हणजे काय? जसं मगाशी दिसता मॅडमनी बोलताना आपल्याला सांगितलं की सगळ्यांसाठी ज्याला आपण इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर हे म्हणूया, म्हणजे आपलं जे सार्वजनिक संपत्ती आहे देशाची याच्यामध्ये सगळ्यांचा समान वाटा असला पाहिजे. आज आपण बघतो याच्यामध्ये काय आहे, दरी जी आहे आपल्या समाजातली ती वाढत चालली आहे. कोणाच्या तरी ठराविक लोकांच्या हातामध्ये देशाची संपत्ती जाते आणि एक जो समाजातला सगळ्यात मोठा जो भाग आहे, जो कष्टकरी गरीब वर्ग आहे, त्याच्यासाठी जर आपण काही पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की आर्थिक दरी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि ते होऊ नये म्हणून हा शब्द आपण इथे घातलेला आहे. अर्थात या शब्दाचा पुन्हा एकदा मी अगदी थोडक्यात सांगते आहे, याला खूप अजून पैलू आहेत, विविध पैलू आहेत. पुढचा आहे महत्त्वाचा जो मला आवडतो तो शब्द, ते मूल्य म्हणजे धर्मनिरपेक्षता. आता प्रत्येक धर्म ना जगातला प्रत्येक धर्म हा खूप महत्त्वाचा आहे आणि भारतात जर आपण पाहिलं तर भारत हा एक असा वैशिष्ट्यपूर्ण देश आहे की जिथे एकच धर्म नाही. म्हणजे आज आपण बघतो की ज्या राष्ट्रांची निर्मिती धर्माच्या आधारावर झालेली आहे त्या राष्ट्रांची काय परिस्थिती आहे, आपली शेजारी राष्ट्र. त्यामुळे भारत हा काळजीपूर्वक एकच धर्म स्वीकारलेला देश नाही. आपल्या देशाचा कोणताही धर्म नाही. आपलं संविधान सांगतं की आपल्या देशाचा कोणताही धर्म नाही, पण आपल्या देशामध्ये मात्र अनेक धर्म असू शकतात. तर एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे
की दुसऱ्या धर्माला टीका करून त्याला नावं ठेवून वाईट म्हणून आपण महान ठरत नाही. आपण उलट आपलं खुजेपण किती आहे हेच दाखवून देत असतो. आणि आपल्या ह्या संविधानाच्या उद्देशिकेनुसार जे आपलं मूलभूत अधिकारांमध्येही परिवर्तित झालेलं आहे, त्यानुसार आपल्या प्रत्येकाला आपल्या धर्माचं आचरण करण्याचं, पालन करण्याचं, त्याचा प्रचार करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि हेही महत्त्वाचं आहे लक्षात ठेवणं की हा आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे. आता कालचंच मी व्हिडिओ बघत होते की मला वाटतं ते सुरू होतं चर्चमध्ये काहीतरी ख्रिसमसचा आणि बाहेर गोंधळ सुरू होता हरे राम हरे कृष्णाचा. म्हणजे आपण हा विचार केला पाहिजे की आपण, आणि ते सगळे तरुण होते बरं का, म्हणजे आपलं जे संविधान आहे किती लोकांपर्यंत पोचलंय का नाही पोचलंय, आणि त्याच्यासाठी नागरिक म्हणून आपण कुठे कमी पडलो आहोत का याचा आपण विचार करायला पाहिजे की आपण कोणाच्या तरी दारात जाऊन ते कसे चुकीचे आहेत किंवा आम्हीच कसे श्रेष्ठ आहोत याच्याविषयी जर बोलत असू तर आपण नक्कीच खूप चुकीच्या दिशेने सध्या जात आहोत. आणि धर्मनिरपेक्षता हा जो असा विषय आहे की तो आपण प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे, कारण तो कुठेतरी संबंधित आहे बंधुतेशी, तो कुठेतरी संबंधित आहे समानतेशी. त्यामुळे ही जी मूल्य आहे ते हा प्रत्येक शब्द एकमेकांमध्ये गुंतलेला आहे. आपण ह्या ज्या उद्देशिकेमधले जे शब्द आहे, जी मूल्य आहे, जी संविधानिक मूल्य आपण ज्यांना म्हणतो, इंग्रजीमध्ये कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज म्हणतो, त्या एकमेकांवरती आधारलेले आहेत. ते वेगळे आपण बघूच शकणार नाही की मी हे एकच मूल्य पाळीन आणि दुसऱ्याला मला काही घेणं देणं नाही असं आपण म्हणू शकणार नाही. तर जेव्हा आपण निरपेक्षतेबद्दल बोलतो तेव्हा ही किंवा ती आचरणात आणतो, पाळतो, तिचं पालन करतो, तेव्हा ही गोष्ट फक्त आपल्यापुरती मर्यादित राहत नाही. म्हणजे जरी धर्म हा वैयक्तिक असला आणि तो आपल्या वैयक्तिक आचरणाचा भाग असला तरी सार्वजनिक जीवनामध्ये जेव्हा आपण त्याचा इतरांचा आदर करायला शिकतो, सार्वजनिक जीवनामध्ये एक गुण म्हणून आपण जेव्हा त्याचं पालन करायला लागू तेव्हा भारतीय नागरिक, आपण फक्त भारतीय नागरिक म्हणूनच राहू असं नाही तर एक वैश्विक नागरिक म्हणून सुद्धा आपली एक पहिलं पाऊल असू शकेल. कारण आपण जेव्हा दुसऱ्या देशांमध्ये जातो, अनेक भारतीय बघा आज किती गमतीचा आणि मजेशीर भाग आहे की खूप भारतीय आपले मुस्लिम देशामध्ये आहेत, ख्रिश्चन देशांमध्ये काम करतात. खूप म्हणजे काय लाखो कोटींच्या संख्येमध्ये असतात. तिथे जाऊन जर आपण आपलाच हाय हॅलो करत बसलो की आम्हीच कसे श्रेष्ठ, हे चालणार आहे का? चालू शकणार आहे का? मग आपल्याकडे अशी काय गोष्ट आहे की इथे आपण मात्र सगळ्या गोष्टींवरती टीका करतो आहोत आणि आपण स्वतः महान आहोत हेच सांगतो. कदाचित मला नेहमी वाटतं की जे आज दुसऱ्यांच्या धर्मावरती टीका करतात तीच मुलं उद्या परदेशात जाणार आहेत, तीच मुलं उद्या दुसऱ्या देशामध्ये जाऊन त्या देशातल्या कायद्यानुसार तिथल्या धर्मानुसार वागणार आहेत. तर ह्या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे. आणखी जी खूप महत्त्वाची मूल्य मला वाटतात ती स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. जर आपण धर्मनिरपेक्षतेचं जे तत्त्व आहे ते जर आपण स्वीकारलं नाही तर काय होईल, तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या गोष्टीसुद्धा आपण आपल्या आचरणामध्ये आणू शकणार नाही. कारण एकतर मुळात भेदभाव करणे हीच गोष्ट चुकीची आहे की इतरांच्या मानवाधिकाराचं उल्लंघन आहे आणि त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होत असतो. त्यामुळे धर्मनिरपेक्षता जे आहे हे अतिशय आदर्श मूल्य आहे आणि हे जर आपण पाळलं तर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही संकल्पना जी आहे ती खरं तर खूप मोठी आहे. न्याय हा फक्त झाला नाही पाहिजे तर तो दिसला सुद्धा पाहिजे की त्या व्यक्तीने तो अनुभवला सुद्धा पाहिजे. इतक्या पातळीवरती न्यायाची संकल्पना आपल्याकडे मोठी आहे. त्यामुळे ही जी काही स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय आहे ही आपल्या जगण्यातली तत्त्व बनली पाहिजे, ती आपल्या आचरणात आली पाहिजे. नुसतं आपण सतत बोलून त्याच्यावरती उपयोग नाही तर वैयक्तिकदृष्ट्या पण ती आपल्या आचरणात आली पाहिजे आणि ती केवळ सार्वजनिक जीवनातली मूल्य नाही आहेत तर ती आपल्या वैयक्तिक जीवनाचा सुद्धा भाग झाला पाहिजे. मग ती आपल्या कुटुंबात असो, आपल्या समाजात असो, आपल्या म्हणजे घराच्या आत असो किंवा घराच्या बाहेर, ज्याला सार्वजनिक जीवन म्हणून आपण, त्या सगळ्यांमध्ये त्यावेळी आपल्या आचरणामध्ये ही मूल्य दिसून आली पाहिजे. आता याच आधारावरती हीच जी मूल्य आहेत ती आपल्याला आपल्या संविधानामध्ये मूलभूत हक्कांच्या स्वरूपामध्ये दिसतात. मग आता मूलभूत हक्क दिसता मॅडम याच्यावरती
बोलल्या होत्या, त्यामुळे मी काही फार बोलत नाही. पण मूलभूत हक्क जी आपली 12 अनुच्छेद संविधानाचा 12 ते 35मध्ये आपल्याला दिसून येतात. कोणकोणती आहेत बरं मूलभूत आपली हक्क? आपले मूलभूत हक्क आपल्याला अगदी माहीत असलेच पाहिजे. 6 मूलभूत हक्क आहेत आपले. समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपायांचा हक्क. आता घटनात्मक उपाय म्हणजे काय? तर जेव्हाही कुठेही कोणाच्याही मानवाधिकाराचं उल्लंघन होत असेल त्यावेळी आपल्याला थेट न्यायालयामध्ये म्हणजे हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल इथे दाद मागायची आपल्याला व्यवस्था आपल्या संविधानाने मूलभूत हक्काच्या स्वरूपामध्ये केलेली आहे. आणि त्याच्या आधारावरती आपल्याकडे अनेक कायदेसुद्धा आहेत. त्यातले महत्त्वाचे म्हणजे कलमाच्या अनुच्छेदाच्या स्वरूपात जर बघायचं झालं तर कलम 21 जगण्याचा आपला हक्क आहे, कलम 14, कलम 15, 16 हे सगळे आपले मूलभूत अधिकारांशी मूलभूत अधिकारांचे हे अनुच्छेद आहे. संविधान असल्यामुळे आपण त्याला अनुच्छेद म्हणतो. कायदा असेल तर आपण त्याला कलम असं म्हणतो. तर हे जे मूलभूत अधिकार आहेत ते याच्यामध्ये आपल्याला उद्देशिकेमध्ये दिसतात. ते आपल्याला मूलभूत अधिकारांच्या स्वरूपात हीच मूल्य परावर्तित झालेली आढळून येतात. आणि आपल्या जगण्याचा खूप महत्त्वाचा भाग जे आहे ते आपले मूलभूत अधिकार आहेत. हळूहळू असं होतं आहे, आपण बघतो आहोत की मूलभूत अधिकारांवरती आपल्या गदा येते आहे. आणि त्याच्यासाठी बोलण्याचं स्वातंत्र्य किंवा आपण वेगवेगळ्या माध्यमातून लिहितो, बोलतो, चित्र काढतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात आज बंधन असल्याचं जाणवतं. पण काल माझ्या बाबांशी मी बोलत होते. बीड आणि परभणीच्या त्या घटनेबद्दल आम्ही चर्चा करत होतो आणि बोलता बोलता माझे बाबा मला म्हणाले की उठाव नेहमी सामान्य माणसंच करतात. आणि ते वाक्य मला खूप आवडलं की खरंच आहे की जेव्हा सामान्य माणसाच्या अधिकारावरती गदा येते तो त्याचा सगळ्यात जास्त काय म्हणायचं त्याला अनुभव वाईट घेतो, भोगतो त्या सगळ्या गोष्टी. आणि त्यामुळे तेव्हाच आपल्याला दिसून येतं की उठाव चळवळी जे आहे ते सामान्य माणसाच्या द्वारे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये याही आधी घडल्या आणि कदाचित आताही त्याची आवश्यकता असू शकेल. तर मूलभूत अधिकारांच्या सोबतच आपलं संविधान आपल्याला मूलभूत कर्तव्यांची सुद्धा जोड देतं. म्हणजे अधिकार जे आहेत आपले फक्त अधिकार नाहीत, त्याच्यासोबत कर्तव्याची सुद्धा जोड आहे दिलेली आणि आपल्याला ती लक्षात ठेवली पाहिजे. कारण खूपदा आपण फक्त अधिकारांविषयीच बोलतो. अनेकदा आता मी फील्डवर काम करते, बरेचदा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात जाणं होतं. त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतं की लोकांना कायद्यांविषयी माहिती आहे. म्हणजे ॲट्रॉसिटीचा कायदा असेल, SC/ST ॲक्ट जो आहे तो, त्याच्याविषयी माहिती आहे किंवा इतरही कायद्यांविषयी माहिती असते. तर ते थेट बोलतात की असं जर झालं तर आम्ही असं करू. पण त्याच्यासोबतच आपण आपली कर्तव्य पण पार पाडतो आहोत का याचं सुद्धा भान आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. आणि सगळ्यांसाठी आहे, फक्त मी SC/ST कायद्याला धरून बोलत नाही आहे, तर सगळ्याच बाबतीत असेल. तर ही जी कर्तव्य आहेत आपली 11 एकूण कर्तव्य आहेत आणि ती कर्तव्य आपल्याला दिसून येतात संविधानाच्या 51 हा जो अनुच्छेद आहे त्याच्यामध्ये. त्यातलं सगळ्यात माझा आवडतं म्हणजे सगळीच आवडती आहे, पण आजच्या आपल्या ह्या विषयाशी आणि अनिसचा कार्यक्रम आहे म्हणून त्याच्याशी सगळ्यात मिळतं जुळतं असं जर कुठलं कलम असेल जे किस्ता मॅडमनीही उल्लेख केलं होतं ते म्हणजे आपला वैज्ञानिक दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे आणि तो वाढवत राहिलं पाहिजे. माझा हा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय आहे? वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे हातात काहीतरी तो हे असतात ना आपले सायंटिस्ट असतात ते काहीतरी असं इकडून तिकडे याच्यात टाकत असतात. तसं काही करणं म्हणजे सायन्स आहे का? तर अंधश्रद्धेला थारा आपल्या आयुष्यात नसणं म्हणजे आपण विज्ञानाची जोपासना करतो. एखाद्या गोष्टीची चिकित्सा करणं हिंदू धर्म हा तर असा आहे की जो कायम सांगत आलेला आहे की तुम्ही चिकित्सा करा. म्हणजे आपण जर विवेकानंदांची पुस्तकं वाचली किंवा आपले अगदी तुकाराम महाराज असतील, इतकी मोठी परंपरा आहे आपल्याला जी धर्माची चिकित्सा करायला सांगते आपल्याला. पण आज कुठेतरी आपण आपलं एक विजन जे इतकं छोटं करून टाकलं आहे की आपल्याला आपलीच गोष्ट कशी श्रेष्ठ आहे आणि दुसऱ्यांचे कसं वाईट आहे यात आपण वाहवत जात आहोत आपली आजची पिढी. आणि चिकित्सा ही गोष्ट आपल्यामधून हळूहळू आता नष्ट होईल का काय असं वाटायला लागलं. तर इथे ते वाक्य पण लिहिलं आहे, आम्ही वारस विवेकाचे. म्हणजे विवेक आपला जागृत आपण जर नाही ठेवला तर आपले खूप चांगले दिवस आता काही
येतील असं वाटत नाही भविष्यामध्ये, आणि ते येऊ नयेत का, वाईट दिवस येऊ नयेत म्हणून आपण सतत कार्यरत राहिलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय, स्वतः विचार केल्याशिवाय, स्वतः आपण पाहिल्याशिवाय, वाचल्याशिवाय आपण ठरवलं नाही पाहिजे की कोणीतरी काहीतरी सांगतंय म्हणजे ते खरंच आहे म्हणून. आपण त्या गोष्टीवरती स्वतः विचार केला पाहिजे. हे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणं. आणि जोपर्यंत आपण आपला दृष्टिकोन हा आपला वैज्ञानिक नसेल तोपर्यंत आपण अंधश्रद्धेच्या आहारी जात राहू. आता इथे सगळेजण आपण आहोत, सगळेजण धार्मिक असतील, अनेक जण पूजा हे ते सगळ्या गोष्टी नारायण नागबळी वगैरे सगळं करत असू. ते वाईट आहे असं माझं म्हणणं नाही, ते वैयक्तिक कपॅसिटीचा भाग आहे. परंतु ते जेव्हा सार्वजनिक जीवनात आपण पुढे आणतो तेव्हा मग आपली अधोगती व्हायला, समाज म्हणून आपली अधोगती व्हायला सुरुवात होते असं मला वाटतं. त्यामुळे जोपर्यंत आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणार नाही तोपर्यंत अंधश्रद्धेसारख्या गोष्टी वाढत जातील, अवडंबर वाढत जाईल आणि खऱ्या अर्थानं आपण आपलं संविधान जे आहे ते आपल्याला समजणार नाही. आता बघा, गोष्ट कशी आहे की अनेकदा ज्या लोकांना आपण आदर्श मानत असतो तीच लोक असं काहीतरी अवैज्ञानिक बोलतात आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो. जसं मी आधी पण म्हणाले तुम्हाला की कोणावरही विश्वास नाही ठेवायचा, व्यक्ती कितीही मोठी असू शकेल. मी सांगितलं म्हणून ते सगळं खरंच आहे असं अजिबात मानायचं नाही, तर स्वतः चिकित्सा करायला आपण शिकलं पाहिजे. जर आपण अशा प्रकारे असंविधानिक आणि अवैज्ञानिक गोष्टींवरती जास्त भर देत राहिलो, त्याचा विचार करत राहिलो, तर संविधानाला अपेक्षित असणारा जो भारत आहे, जो प्रगतशील आहे, जो समृद्ध आहे, तो मात्र आपण घडवू शकणार नाही आणि त्यात आपलं योगदान 100% असेल. त्यामुळे ते जर आपल्याला द्यायचं नसेल तर आजपासूनच आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाला कसं पुढे नेऊ याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. अर्थात अनिस ते करतंच, अनिसचा तो कामाचा मुख्य भाग आहे, यात मला तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांकडून त्या बाबतीत काही डाऊट नाही. दुसरा एक, मला वाटतं माझी वेळ आता संपत आलेली आहे. पुढचा एक मुद्दा मला असं वाटतं मी आता बऱ्यापैकी मांडणी करत आलेली आहे. बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या खूप विस्तृत स्वरूपात मांडायला पाहिजे, त्याच्यासाठी थोडा वेळ कमी आहे आणि पुन्हा कधीतरी संधी येईल तेव्हा आपण बोलूया. पण आपल्या संविधानाला अपेक्षित असलेला जो भारत आहे तो भारत निर्माण करण्यामध्ये आपण कमी पडलो आहोत का, हा एक पुढचा प्रश्न निर्माण होतो. आणि एक कायद्याची अभ्यासक म्हणून मला असं जाणवतं की आपण खरंच कमी पडलो. म्हणजे 5वी-7वीत आम्ही, माझ्या वयाची सगळी लोक जेव्हा असतील तेव्हा एक ते नागरिकशास्त्राचं पुस्तक होतं आणि खूप छान ते पुस्तक होतं. जेव्हा आता ते नागरिकशास्त्राचं पुस्तक मी वाचते तेव्हा असं वाटतं की बापरे, हे किती किती छान आहे. आणि त्यावेळी आपल्याला शिकवलंच नाही. म्हणजे लोकशाही या शब्दाचा अर्थ नागरिकांनी, लोकांसाठी, लोकांद्वारे चालवलेलं राज्य, हे कधी सांगितलंच नाही आपल्याला समजावून. आणि त्यामुळे असं वाटलं की आपल्या आयुष्यातली खूप वर्ष ही अशी अंधारातच गेली. आणि जेव्हा मग कायद्याचं शिक्षण घेतलं, त्याच्यामध्ये जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या तेव्हा लक्षात आलं की अरे बापरे, हा इतका मोठा याचा अर्थ आहे. आणि आपण इतकी वर्ष तो कधी समजूनच घेतला नाही, कधी कोणी समजावून सांगितलंच नाही. त्यामुळे मुळात शिक्षण पद्धतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असणं आणि असला तरीसुद्धा तो मुलांपर्यंत त्यांच्या मुलांच्या भाषेमध्ये पोहोचणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि जोपर्यंत हे असं होणार नाही तोपर्यंत एक समृद्ध आणि प्रगतशील भारत, संविधानाला अपेक्षित असलेला भारत घडेल असं याच्यावरती कायम प्रश्नचिन्ह राहणार आहे. आणि नागरिक म्हणून आपलीसुद्धा ही खूप मोठी जबाबदारी आहे की आपण आपल्या पाल्यांना ही मूल्य शिकवतो का. कारण समानतेचं मूल्य जेव्हा आम्ही फील्डवरती काम करत असताना चर्चा करतो, खूप गहन प्रश्न आहेत आपल्या समाजाचे. मी भटक्या जाती जमाती आणि आदिवासींबरोबर जेव्हा काम करते तेव्हा समानतेच्या पातळीवरती खूप भयंकर प्रश्न आहेत. अगदी कुटुंबापासूनच ते प्रश्न सुरू होतात. म्हणजे एकतर मुळातच ह्या सगळे जे समूह आहेत हे जाती व्यवस्थेमधले सगळ्यात खालच्या स्तरावरचे समूह समजले जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ते भेदभाव त्यांच्याबरोबर होतो. समूह म्हणून पण भेदभाव होतो आणि त्या समूहामध्ये पण त्या लोक एकमेकांशी भेदभाव करत असतात. प्रत्येकाला वाटतं की माझ्यापेक्षा कोणीतरी खालच्या पातळीवर असलं पाहिजे म्हणजे मला शोषण करायला बरं होईल. आणि इथनं मग शोषणाची जी काही साखळी आहे ती कधी ब्रेकच होत नाही, ती कंटिन्यू चालूच राहते. तर जेव्हा ह्या समाजाबरोबर मी काम करते तेव्हा लक्षात येतं की मानवाधिकाराचे यांचे उल्लंघनाचे प्रचंड प्रश्न आहेत आणि त्याची सुरुवात आता कामाची कुठनं करायची.
हे प्रश्न संपतील का नाही, हे इतके सगळे प्रश्न आमच्या पुढे काम करताना येतात. पण आमच्या कामाला दिशा देण्याचं जर काम असेल, कोणी करत असेल, तर ही आपली उद्देशिका करते. या उद्देशिकेतला प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन तो लोकांपर्यंत कसा पोहोचेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि जो समूह आम्ही आता तुम्हाला सांगितला भटकत जाती जमाती, हा असा समूह आहे की शिक्षणाचं प्रमाण नाहीच, अगदी शून्य आहे. त्यामुळे समज ह्या लोकांची डेव्हलप करणं हे खूप कठीण असं काम आहे. तरीसुद्धा आम्ही तो प्रयत्न सातत्याने करत असतो. त्यामुळे ह्या लोकांच्याकडे पाहून असं खूपदा वाटतं की आपण खरंच संविधान पोचवायला कमी पडलो की काय, एक समाज म्हणून, एक देश म्हणून. आणि इथे कोणत्याही राजकीय पक्षाचं मी म्हणत नाही, अगदी संविधानाची निर्मिती झाली असेल तेव्हापासून आजपर्यंतचा बराच कालावधी गेला आणि त्या सगळ्या कालावधीमध्ये आपण कदाचित खूप काही करू शकलो असतो, पण समहाव अनेक कारणांमुळे त्या गोष्टी, राजकीय कारणं असतील, सामाजिक असतील, धार्मिक कारणं असू शकतात, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी आपण कमी पडलो. आता एक उदाहरण सांगते. म्हणजे आपण संविधानाला समजण्यामध्ये कमी पडलो आहोत का, हा जो प्रश्न मी विचारला त्याच्यावरती एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. 2च मिनिटात फक्त सर मांडणी करते की के शंकरन पिल्लई नावाचे कार्टुनिस्ट होते आणि त्यांनी जेव्हा संविधानाची प्रक्रिया सुरू होती निर्मितीची, त्याला आपल्याला माहिती की 2 वर्ष 11 महिने 18 महिने आणि काही दिवस लागले. त्या निर्मिती म्हणजे खूप मोठी ती प्रक्रिया होती आणि त्याचं कारण हेच होतं, कारण आपल्याला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घ्यायच्या होत्या, आपल्याला काही सोडायचं नव्हतं, आपल्याला कोणाच्या सोबत भेदभाव होईल असं काहीही त्याच्यामध्ये जाईल, सगळ्या मूल्य कशी येतील ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून संविधानाची निर्मिती होत होती. त्यावेळी के शंकरन पिल्लई जे होते त्यांनी एक कार्टून काढलं आणि त्या कार्टूनमध्ये असं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका गोगलगाईवरती बसलेले आहेत. गोगलगाईचा दोर असा त्यांच्या हातात आहे आणि मागून नेहरू त्या गोगलगाईला हातामध्ये हे आहे, फटका आहे, ज्याला आपण चाबूक म्हणू, आणि ते असा फटका मारतात. ते NCERTच्या पुस्तकामध्येही ते चित्र छापून आले होतं. आता इथे मुद्दा असा आहे की नेहरू चाबूक मारतायत त्या गोगलगाईला. तो स्पीड गोगलगाई ही तिथे त्या संविधानाच्या निर्मितीला लागणारा जो स्पीड आहे, जो वेळ आहे, त्याचं ते एक सूचित करणारं चित्र होतं. पण ते झालं उलटं. ते बाबासाहेबांचा अपमान ह्या अर्थानं घेतलं गेलं आणि त्याच्यावरती बरेच वाद झाले आणि नंतर मला वाटतं ते NCERTने काढलं चित्र तिथून. परंतु सांगायचा मुद्दा हा की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा खूप महत्त्वाचा अधिकार आहे आणि तो मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. अर्थात त्याला बंधनं निश्चितच आहेत, परंतु आपण समोरच्या व्यक्तीला समजून घ्यायला कमी पडतो आहोत का? आणि कारण जोपर्यंत आपण समोरच्या व्यक्तीला समजून घ्यायला कमी पडू तोपर्यंत आपण कोणत्याही अर्थाने आधुनिक लोकशाहीच्या वाहक आहोत असं आपल्याला म्हणता येणार नाही स्वतःला. त्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच की आपण अनेक वेगवेगळ्या मतांमध्ये आपला वावर आहे, एखादं मत आपल्या विरोधात आहे, आपली प्रशंसा करणारं नाही, आपली चिकित्सा करणारा आहे, असं जर असेल तर ते चूकच आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्याच्यावरती आपल्यालाच काम करावं लागेल जर खरंच तसं असेल तर. त्यामुळे शेवट करताना मी इतकंच म्हणेन की साने गुरुजी नेहमी एक गाणं आपण शाळेत सगळेच म्हणायचो की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. हे खूपच महत्त्वाचं वाक्य आहे, शब्द आहे त्यातले आणि वैश्विक पातळीवरती आपण जर पाहिलं तर ते स्वीकारलं गेलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की माणुसकीचा म्हणजे असं कोणताही वेगळा धर्म नाही, माणुसकी हाच धर्म आहे आणि हा जो माणुसकी धर्म आहे तो जर आपल्याला खरंच आणायचा असेल तर ते फक्त संविधान आणू शकतो. हा धर्म कोणताही राजकीय पक्ष हा धर्म आणू शकत नाही आणि तो कधीच आणणार नाही. त्याच्यामुळे नागरिक म्हणून आपल्यालाच त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील आणि ही जी काही संविधानिक मूल्य आहेत ती संविधानिक मूल्य आपण आपल्यामध्ये आचरणात आणून आपण आपल्या पुढची पिढीपर्यंत कसं पोचवू याच्यासाठी आपल्याला बोलत राहावं लागेल, सतत प्रयत्न करत राहावं लागेल. त्यामुळे संविधानिक नैतिकता असेल, संविधानिक मूल्य असतील किंवा संविधानाने सांगितलेली जी संस्कृती आहे ती आपल्याला कशी निर्माण करता येईल आणि त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे आणि केलेच पाहिजे. कारण आताची वेळ जी आपण बघितली ती अतिशय कठीण परिस्थितीतून आपण जात आहोत राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या. त्यामुळे ह्या मूल्यांवर आधारित आपली समाजनिर्मिती, राष्ट्रनिर्मिती कशी होईल याच्यासाठी आपण खास प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटतं आणि आपल्या सगळ्यांच्या सोबतीनं ते नक्कीच होईल. मी सगळ्यांचे आभार मानते. आपण
मला ऐकून घेतलं आणि आयोजकांनी मला इथे बोलवलं, माझ्यावर विश्वास ठेवला, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद. जय हिंद.